सिद्धू ये तो बहुत बड़ा है रे. अस्वलचा आहे. रानगावे बघा इकडे बायसन. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे रणजित आहे, सूरज आहे. सूरज ॲज अ फॉरेस्ट गार्ड काम करतोय बेळघाटमध्ये आणि त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं तिकडची जी आदिवासी संस्कृती आहे, तिकडचे जे आदिवासी लोक आहे, तिथलं निसर्गरम्य वातावरण आहे आणि तिकडे बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि ते बघण्यासाठी आपल्याला रणजित आणि सूरज हे दोघं गाईड करणार आहे. फारच मजा येणार आहे. म्हणजे मला कल्पना नाही आहे आजचा व्लॉग कसा होणार आहे किंवा पुढचे 4-5 दिवस कसे होणार आहे. फारच इंटरेस्टिंग होणार आहे, काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे. आपण एका लहानशा गावात पोहोचलो आहे, घटांग ज्याचं नाव आहे, आणि इकडनं 25-1 किलोमीटर लांब चिखलदरा आहे. आणि मेन म्हणजे खाली इतकं गरम होतं आहे आणि ह्या गावामध्ये आपण म्हणजे ह्या रोडला घाटाला लागलो ना, तर इतकं असं म्हणजे चिल्ड एकदम वातावरण झालं, एकदम गार वातावरण पडलं आहे. आणि याला इकडचे लोक मोस्टली चिखलदराचं वातावरण म्हणतात, म्हणजे पुढे गेल्यावर आणखीन गार पडणार बहुतेक आहे ना. तर ह्या घटांग गावामध्ये एक छोटंसं लहानसं हॉटेलसुद्धा आहे, म्हणजे आहेत बरेच हॉटेल. तर इकडे काय थोडंसं नाश्ता पाणी आम्ही करणार आहे आणि मग आपला पुढचा जो प्रवास आहे तो सुरू ठेवणार आहे. इथे वड्यासोबत आहे ना कढी सर्व करतात, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. पण इकडे पाण्यासाठी जग आहे, ही थोडी वेगळी गोष्ट आहे. पण त्याहीपेक्षा वेगळी गोष्ट म्हणजे मला वाटलं याच्यात पाणी असेल, पण आता का तर याच्यामध्ये कढी भरलेली, एवढी पूर्ण भरून कढी ठेवली आहे. लागेल तेवढी घ्यायची. म्हणजे आपल्या इकडे मिसळसाठी सॅम्पल जसं देतात ना, तशी इकडे कढी आहे. आपण मेळघाटला आलो आहोत आणि इथे येण्याचं कारण म्हणजे येथील घनदाट जंगल आणि वन्य प्राणी हे तर आपण बघणारच आहोत. आणि त्याचसोबत आपण कोरगू आदिवासींबद्दल थोडी माहिती सुद्धा घेणार आहोत, म्हणजे त्यांचे गाव, त्यांची घरं, त्यांचं खानपान इत्यादी. कोर म्हणजे माणसं आणि कू म्हणजे समूह, माणसांचा समूह किंवा लोकांचा समूह, त्याला कोरकू म्हणतात. आणि त्याचसोबत तुम्हाला बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी सुद्धा बघायला मिळणार. कोरकू हट ना, बघूया असं म्हणजे बघा इकडे ही फेन्सिंग विणतात. ही फेन्सिंग बरोबर बांबूची इकडे लावताय, बांबू फेन्सिंग. आणि ही कोरकू हट है पहले, लेकिन इसमें पतरा नहीं होगा ना? नहीं था ना सर, नहीं, पर वो इसमें कौल था ना. हा, इथे पत्रा लावला, याच्या जागी कौल असतं बघा, वरती कौल आहे, कौल असतं. आणि ही अशी त्यांची रचना असते घराची. बघा अशी घरं असतात आतमध्ये. हे लाकूड आहे बघा, ही बीम. सध्या इथे गळतं म्हणून हे प्लास्टिक वगैरे लावून ठेवलं यांनी. हे किचन आहे, जेवतात अशा प्रकारची घरं असतात. आणि ही घराची बॅक साईड इकडे गुरं वगैरे बांधायला काही वगैरे अशी जागा असते. हे ब्लोईंग मशीन आहेत, म्हणजे इकडे जेव्हा वनवा वगैरे पेटतो ना, तर ते बुजवण्यासाठी आहे. आग रक्षक असं काहीतरी म्हणतात. हे सगळे जे काम करतात ते आग रक्षकच आहेत. म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये तिकडे हे पेटतं, वनवा पेटतो ना, ते बुजवण्यासाठी त्यांचं काम असतं. हे बघा अशा प्रकारचे दरवाजे असतात, बांबूचेच बनलेले. फायनली आपण पोहोचलो. आपण कुठे पोहोचलो आता? चौराकुंडला पोहोचलोय आपण. ह्या गावाला आधी चोरोकाकुंड असं म्हणत होते, पण आता त्याचं नाव चेंज करून चौराकुंड केलंय. आणि हेच एक गाव आहे इथे की जिथे इलेक्ट्रिसिटी आहे, पण इकडे पण 8-10 दिवस कधी कधी इलेक्ट्रिसिटी नसते. आणि पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम. इकडे आहे बोरला पाणी, पण उन्हाळ्यामध्ये ते सुद्धा नाही मिळत. म्हणजे आपल्या इकडे पण होतं असं नाही आहे. पलीकडचे जे गावं आहेत तिकडे तर जायला सुद्धा रस्ता नाही आहे आणि तिकडे तर इलेक्ट्रिसिटी नाही आहे आणि तिकडे सुद्धा पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम आहे. अच्छा, सोयाबीन के वडे. अच्छा, तुमचं नाव काय? दीपक आहे बघा, इकडचे केअरटेकर आहेत. तर त्यांनी सोयाबीनचे वडे बनवलेत. फुलके बघा किती मस्त, एकदम टेस्टी, हेल्दी. तेल वगैरे काही नाही याच्यामध्ये, एक नंबर. फटाफट जेवण घेऊया, खूप जोरात भूक लागली आहे. संध्याकाळचे साधारण 5:30 वाजून गेले होते. आम्ही काही सामान घेण्यासाठी मार्केटला चाललो होतो
आणि ह्यावेळी वन्य प्राणी दिसण्याची जास्तीत जास्त शक्यता असते आणि तसंच आमच्यासोबत घडलं. रानगवे आहेत बघा इकडे. बायसन. पाण्यासाठी आहे ना तर भूजलेले मासे नहीं, चिकन के जैसे बनाते बोले इधर. वो उस तरफ है ना, वो बेसन के जैसा बनाते. हर जगह में अलग अलग स्टाइल रहता है. जास्त पडत 2-3 आहेत. गाडी थांबवा आणि तिकडल्या साईडला जायचं. मोर. अच्छा, ये मुर्गी का अंडा देने के लिए है क्या? अच्छा, मतलब उसको सीधा लगा देंगे, मुर्गी उसमें बैठ के अंडा दे देगी. अच्छा, इस तरह से सीधा लगाओगे उसको. अपन MP बॉर्डरला आहे आणि इकडे मराठी कळत नाही, इकडे हिंदीच बोलतात सगळेजण. कहाँ से, पासी से हो आप भैया? अच्छा, यही गाव से हो क्या? अच्छा अच्छा. हे बघा, ही रूम आहे. रूम बोला किंवा बंगलो सारखं काहीतरी असं. हे सगळं मस्त बनवलं. याच्या साईडला हे बांबूचे फेन्सिंग लावली बोलू शकता तुम्ही. इथे आपण रेस्ट करणार आहे. आपण आता सध्या ना MP बॉर्डरला आहे, MP महाराष्ट्र बॉर्डरला आहे. असं प्लेन एरिया ठेवतात बघा जंगलामध्ये. म्हणजे इकडनं प्राणी जेव्हा जातात तर त्यांचे पग मार्क्स म्हणजे पायांचे निशाण वगैरे असतात, तर ते घेण्यासाठी खास करून अशी प्लेन जागा ठेवली जाते. बिंदू, ये तो बहुत बड़ा है रे. अस्वलचा आहे. अस्वलचा आहे? अस्वलचा आहे, अस्वलचा. लहान अस्वल. हे डव आहे का? याला उजेडात दिसत नाही वाटतं.